नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जी काही महा टी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ती जी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी ही परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहे. तर ती परीक्षा आज शासनाने डिक्लेअर केलेली आहे. काय आहे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून हे नोटिफिकेशन आलेलं? कधी परीक्षा होणार आहे टीईटीची? हॉल तिकीट कधी येणार? ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. तर मित्रांनो सर्वांनी आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल आहे. सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला टीईटी संदर्भात वेळोवेळी जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तसंच चॅनलच्या माध्यमातून आपला हाडकेसर हा टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ आहेत. योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्याच्या माध्यमातून हे जे काय आज नोटिफिकेशन आलेलं आहे तर आपण पाहूया दिनांक 25/3/2026. खाली पाहू आपण आता हे प्रति वगैरे त्यांनी पाठवलेलं आहे सगळं. आपला मुख्य विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 निवेदनाबाबत. म्हणजे आता हे जे काय महापरीक्षा जे काय आहे टीईटी ह्या टीईटीचं हे आता नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या जी काय परीक्षा आहे ती परीक्षा केव्हा होणार आहे ते आपण पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. चालतं मग पुढे पाहू आपण आता महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे महाटीईटी 2026 दिनांक 21/6/2026 म्हणजेच 21 जून 2026 ला 21 जून 2026 ला रविवार आहे आणि ह्या रविवारी ही परीक्षा आहे. परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलेलं आहे. आता निवेदन पण पाहणार आहे आपण आणि हे काय आहे तर ते फक्त बातम्या तुम्ही ही बातमी आहे ती वृत्तपत्रामध्ये द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर पुढे पाहू आपण आता काय सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये आपल्याला समजलं. आता हे नोटिफिकेशन आहे त्यांचं हे आपण सविस्तरपणे वाचून घेऊया. तर पहा प्रसिद्ध निवेदन त्यांनी दिलेले आहे ते. तर शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 म्हणजे ही जी काही परीक्षा आहे महाटीईटी परीक्षेचे जे काय ते रविवारी 21/6/2026 रोजी आयोजन केलेले आहे. आता पेपर क्रमांक 1 ते 5 साठी पेपर क्रमांक 1, 6वी ते 8वी साठी पेपर क्रमांक 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. आता इथे पाहिलं असेल तर तुम्ही इथे शिक्षक दिसते आता कारण आता टीईटी परीक्षा त्यांनी कंपल्सरी केलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहू या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना ज्या काय त्या परीक्षा परिषदेच्या एसटीटीपी जे काय ते आपली महाटीईटी या संकेतस्थळावर सगळे जी आर वगैरे आहेत. आता ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ जे काय त्यानंतर इतर सविस्तर माहितीचा तपशील जे काय ते संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित माहिती जी काय ती दिलेली आहे त्यासाठी आपण वेबसाईटवर जायचे. ठीक आहे. आता आवेदन पत्र भरण्याचं जे काय आवेदन पत्र आहे ते कधीपासून भरायचे तर ही 27/3/2026 पासून म्हणजे परवापासून हे आता आपले फॉर्म भरण्याचे चालू होणार आहे आणि ते कधी तर दिनांक 16/4 म्हणजे 16 एप्रिल पर्यंत मुदत आहे ही. म्हणजे 27 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत ही मुदत आहे. पुढे पाहू आपण आता जो काय हा टप्पा आहे आता जो कसा आहे की त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी की कशा पद्धतीने थोडक्यात येथे नियोजन दिलेलं आहे पहा. तर इथे पहिला आपण टप्पा पाहूया येथे. तर येथे तुम्हाला इथे दिसेल की ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरणे ते किती आहे 27/3 ते 16/4 पर्यंत. दुसरं आहे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 9 जून पासून 21 जून पर्यंत म्हणजे परीक्षा दिवसापर्यंत. आता इथे त्यांनी थोडस वेगळं सांगितलेलं आहे इथे. तर हे पहा शिक्षक पात्रता परीक्षा जी काय पेपर क्रमांक 1 रविवारीच होणार आहे आणि सकाळी 10:30 ते इथे दिलेलं आहे 13 PM पर्यंत म्हणजेच 1 वाजेपर्यंत अशा पद्धतीने त्यांनी हा वेळ इथे दिलेला आहे. तर पहा दुसरा आहे पेपर क्रमांक 2 ते पण त्याच दिवशी रविवारीच दुपारी पहा येथे 2:30 ते म्हणजे इथे 14:30 म्हणजे 2:30 17 म्हणजे 5 अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहू आपण आता थोडक्यामध्ये इथे पहा काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी जी काही अद्ययावत माहिती आहे ती परीक्षा परिषदेच्या महाटीईटी वेबसाईटवर आहे. ठीक आहे. आता इथे खाली आपण पाहू पुन्हा एकदा त्यांनी दिलेलं आहे जाहीर प्रकटन दिलेलं आहे हे पेपरमध्ये द्यायचं आहे. तर पहा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चे वेळापत्रक. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर थोडक्यामध्ये ते सांगितले 27 पासून चालू होणार फॉर्म भरणे ते 16/4 पर्यंत. 9 पासून ते 21 पर्यंत तुमचं हॉल तिकीट.
आणि पेपरचं इथे दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे येथे पहा, परीक्षेविषयक जर ज्या काय आहेत ना त्या माहिती दिलेली आहेत तिथे. तर इथे पहा, परीक्षेविषयक सर्व जे काय आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम हे जे काय आहे, ते सगळं त्या वेबसाईटवर आहे. आणि मी मित्रांनो या संदर्भात मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. त्या संदर्भातही मी तुम्हाला जे काय आहे, तो डेमो फॉर्म भरण्याचा डेमो तुम्हाला मी एक परवा दिवशी मी तुम्हाला देईन. अर्ज भरताना बघा, परीक्षार्थ्यांनी 10वी-12वीची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, राखीव प्रवर्ग जात असल्यास सर्व माहिती ही मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेले रंगीत फोटो पाहिजे, स्वाक्षरी पाहिजे, स्वयं घोषणापत्र पाहिजे, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करणे गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, त्यासाठी मी हे पुढचं वाचून दाखवतोय मित्रांनो. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल हा जो काय आहे, तो अचूक पाहिजे. त्यानंतर पुढे पाहिलं तर तुम्ही पहा इथे प्राथमिक स्तर 1 आणि प्राथमिक स्तर 2 दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडायचा आहे. म्हणजे आपण बोथ म्हणतो, पेपर 1 पेपर 2 बोथ. त्याची फी पण थोडी कमी होते. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो, ऑफलाईन स्वीकारणार नाही. हे सर्व माहिती आहे तुम्हाला, ह्या गोष्टी मी वेळोवेळी हे करण्याच्या. 6वा मुद्दा पाहू आपण. जे काही ऑनलाईन आवेदन पत्रासोबत जे काही कागदपत्रांच्या प्रती जोडायची आवश्यकता नाही, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तुम्हाला. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून तुम्ही ही तात्पुरता तुम्हाला प्रवेश दिला जाईल. म्हणजे तुमचं हॉल तिकीट वगैरे काय असेल ते सगळं तुमचं. ठीक आहे. पुढे आपण पाहूया ते. ज्यावेळेस तुम्हाला प्रमाणपत्र जे काय पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास, प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. आता हे कसं, तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे, तुम्ही ज्यावेळेस पास असताल टीईटी प्रमाणपत्र तुम्ही घ्यायला गेला त्यावेळेस सगळेच कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे. पुढे पाहता महत्वाचा बरं का मुद्दा हा, इथे हा मुद्दा महत्वाचा आहे. पहा, एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल. आधी सादर केलेले आवेदन पत्र शुल्क परत केले जाणार नाही. म्हणजे तुम्ही 2 जर फॉर्म भरले, 2 फॉर्म, तर त्यातला तो शेवटी जो फॉर्म भरलाय तोच तुम्हाला ग्राह्य धरला जाणार आहे. पुढे पाहू आपण, शिक्षक पात्रता परीक्षा 2019 आणि 18 म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे हा मुद्दा. मी तुम्हाला पुन्हा एकदा हायलाइट करून दाखवतो मित्रांनो, कारण इथे पहा हा जो मुद्दा खूप महत्वाचा आहे. येथे सांगितलंय काय त्यांनी पहा, की जे काय 18 आणि 19 साली जे काही गैरप्रकार झाला होता आणि त्याचं जे काही गैरप्रकारामध्ये तुमचं नाव असेल, तर ते ही जी काही केस झाली होती तर ते येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यक्तींचे नाव. तर तसंच गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादन रद्द करणे, म्हणजे त्यांना टीईटी फॉर्म पण भरता येणार नाही मित्रांनो, थोडक्यात असं सांगितलेलं आहे इथे. चला ठीक आहे. पुढे पाहू आपण. अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे ती पूर्ण आहे. परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र जे काय ते फक्त इंग्रजी भाषेतच भरायचं आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आपण मराठीमध्ये भरेल. काय अडचण आली तर हा हेल्पलाईन नंबर आहे त्यांचा. सकाळी 10 ते 6 पर्यंत तुम्ही कॉल करू शकता. आता अध्यक्ष जे काही आयुक्त आहेत ते महेश चोते साहेब आहेत. ते पहिले उपसंचालक होते कोल्हापूर जे काही विभाग आहे त्याचे, आता अध्यक्ष आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही परीक्षा जी काय ते डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळं त्या परीक्षेसंदर्भात जे काही तुमचे प्रश्न असतील ते हाडके सर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल आहे हाडके सर, तोही सर्वांनी जॉईन करा. तर मित्रांनो टीईटी परीक्षेसाठी आपल्या मानसशास्त्र त्या विषयाच्या नोट्स आहेत. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 च्या परिपूर्ण अशा पीडीएफ स्वरूपात आपल्या ह्या नोट्स आहेत मित्रांनो. आतापर्यंत जवळजवळ 1200 प्लस ज्या काही ह्या पीडीएफ कॉपी आहेत त्या आतापर्यंत आपल्या सर्व परीक्षार्थी आहेत त्यांनी घेतलेल्या आहेत मित्रांनो. आणि 2025 म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या परीक्षेमध्ये आपले जवळजवळ पेपर क्रमांक 1 ला 14 ते 15 प्रश्न जसे तसे, तसेच पेपर क्रमांक 2 ला 10 प्रश्न आहेत जसे तसे प्रश्न आले होते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पण ही जी काही पीडीएफ आहे मानसशास्त्राचे 30 प्रश्न असतात, पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2, त्यासाठी तुम्ही निश्चितपणे आवश्यकपणे तुम्ही ह्या कॉपी जे आहेत पीडीएफ स्वरूपात कॉपी ते घेऊ शकता मित्रांनो. तर सर्वांना ह्या महा टीईटी परीक्षा 2026 साठी जी काही 21 जूनला होणार आहे त्या परीक्षेसाठी सर्वांना हाडके सर युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.